महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। संघटना गणेश मंडळ तो एक रस्ता आपण करून द्यावा। तसाच टांगेस्तान ते DS मोरे साहेबांचं जे घर आहे, आपण जे दवाखाना आहे, तो पण रोडची फार बार दुर्व्यवस्था झालेली आहे, तो पण आपण तो रस्ता एक द्यावा याने। आणि तसेच सामान्य रुग्णाचा हा रस्ता सुद्धा तुम्ही आहात, आम्हाला तुमच्या सन्माननीय उपजिल्हा प्रमुख सन्माननीय आटे भाऊ काळे यांनी करावं। या ठिकाणी आलेल्या सर्वांचं शब्दसुमनाने नियुक्तीपत्र स्वीकारावं आणि त्या ठिकाणी आपल्याला छावणीवासियांना हा MS रस्त्याच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित माझे सहकारी नंदकुमार घोडेलेजी, विकास जैनजी, अशोक सयानाजी, विजय वागचौरे, व्यासपीठावर सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व या भागातील नागरिक बंधू भगिनी, खरं तर हा रस्ता आतापर्यंत झाला असता, परंतु 14 एप्रिल आली, 14 एप्रिलच्या नंतर गणपती आले, गणपतीच्या नंतर दसरा आला, दसऱ्याच्या नंतर दिवाळी आली आणि हे लागोपाठ असलेल्या सणामुळं हे उद्घाटन थोडं उशिरा झालेलं। छावणीचा कार्यक्रम मध्ये थोडा आगळा वेगळा असतो याची मला कल्पना आहे। रखमाजीकडे आज माईक दिला तर रखमाजी लिहून देणारा कोण आहे त्याला मला भेटव एकदा। मी एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलोय, 2 कोटी दिले त्याचं काहीच कौतुक नाही। अख्खा छावणीचा नाही येणे त्यांनी सांगितलं की इकडे हे करायचंय, तिकडे ते करायचंय, तुझा वाढ इकडचा आहे, तू तिकडचं पाहून घेऊन आवे नंतर। पूर्ण छावणीमध्ये काय करतं, DS मोरेच्या घराकडे काय करायचं, आणखी टाटा स्टँडकडे काय करायचं, नेहरू पुतळ्याकडे काय करायचं, ज्यांनी तुम्ही लिहून दिलं तो फार हुशार माणूस असावा असं माझं मत आहे। आणि संधी मिळाली म्हणून त्यांनी सगळं बोलून घेतलं। आता छावणीच्या लोकांना सांगायला तर मोकळा झाला की भाऊ आम्ही जे काही केलंय किंवा जे काही करायचंय ते आता पालकमंत्र्यांनी सांगितलं, नाही दिलं तर पालकमंत्री जबाबदार आहे, मी थोडी जबाबदार आहे त्याला। परंतु एक लक्षात ठेव, या छावणीचं काम करताना मी या टायमाला ठरवलेलं आहे की छावणीच्या प्रत्येक भागातील एकूण एक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा, ड्रेनेज करायची आणि वॉटर सप्लायचे सुद्धा कनेक्शन द्यायचे। आता त्या ठेकेदाराचं बिल राहिलं ते पण या भाषणात सांगतो तो, ठेकेदाराने ते पाईपलाईन टाकलेले आणि त्याचं बिल बाकी आहे,
म्हणून आता त्याच्या बिलमुळे आम्हाला पाणी मिळत नाही. आता त्याचं बिल मी देऊ का? तर तुझ्याकडे एवढा पैसा आहे, देऊ टाक बिल. त्याचंही बिल त्याच्यामध्ये त्यांनी मागण्यामध्ये ऍड करून टाकलेले. परंतु एक छावणीवासियांना सांगतो की हा जो रस्ता बनणार आहे, मी अनेक वेळेला या रस्त्याने येतो जातो, त्या टायमाला आवर्जून पाहत असतो. मधला रस्ता आपण कसा तरी मधला झाला आहे, परंतु या रस्त्याने जात असताना दरवेळेला जो त्रास होतो, जी ट्रॅफिक असते, ती ट्रॅफिक आपण रोजच अनुभवतो. खड्डे तर एवढे आहेत की आता या छावणीकडे यायचं म्हणलं तर अंगावर काटा यायचं. परंतु आता तुम्हाला उद्यापासून त्या कामाची सुरुवात होईल. काही छोटे मोठे अतिक्रमण इथून काढले जातील एवढं निश्चित आहे. आणि रस्ता इतका चांगला होईल की छावणीचा हा रस्ता तुम्हाला कधी पाहिला नाही, कधी पाहणार नाही, इतका सुंदर रस्ता आपण करणार आहोत. एकदम सुंदर रस्ता झाला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर समोर ते काही 4 गल्ल्या आहेत, आडव्या गल्ल्या, त्या सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता याचबरोबर सर्व बरोबरीने होणार आहे. आजच्या या कार्यक्रमाला सीओना मी बोललो होतो, सीओना काही सूचना दिल्या होत्या, परंतु आता मला असा फोन आला की आपल्यातर्फे त्यांना निरोपच बरोबर गेला नव्हता. तरी सीओ आता माझा काम संपल्यानंतर मी त्यांच्याशी फोनवर बोलणार आहे. परंतु एक निश्चित आहे, ही छावणीचा नक्षा आता आपल्याला बदलायचा आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, छावणी ही आता महानगरपालिकेमध्ये जाणार असल्यामुळं छावणी परिषद एकही रुपया याच्यावर खर्च करत नाही. आणि कधी जाईल, काय जाईल, कधी प्रोसेस कंप्लीट होईल याची आणखीन कुणाला काही आणखीन टाइम किती लागेल याचं काही गॅरंटी नाही. म्हणून निवडणूकही होणार नाही आणि पैसाही खर्च होणार नाही. म्हणून त्याच्या नागरिकाला जो काही त्रास आहे तो सहन करावा लागणार आहे, अशी एक एकंदर स्थिती होती. म्हणून मी मनाशी ठरवलंय की पहिली सुरुवात जी करायची आपल्याला छावणीपासून करायची आणि चांगल्या कामाची सुरुवात मला वाटतं रखमाजी तुम्ही आणि अजय काळेंनी जे काही पुढाकार घेतला त्यामुळे हे सर्व होऊ शकतंय. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की आणखीन छावणीसाठी आता चिंता तशी नाहीये. आपण पालकमंत्री असल्यामुळे आपल्याला निधीची कुठं कमतरता नाहीये. निधी पाहिजे तेवढा देईल, परंतु छावणी ही चांगली दिसली पाहिजे. आता रस्त्यामध्ये ओटे नको, रस्ता थोडा मोकळा करा. नाही तर आपल्या छावणीच्या लोकांना सवय, जे काही पुढे पुढे सरकत आलेले जाता येत नाही कोणत्याच गल्लीतून. एखाद्या गल्लीमध्ये जायचं जरी ठरवलं तर जाता येत नाही अशी अवस्था आहे. म्हणून तुम्हाला सर्व विनंती आहे की जेव्हा डेव्हलपमेंटचा टाइम येतो, जेव्हा डेव्हलपमेंट करायची असते त्या टायमाला सगळ्यांनी समजदारीने काम करणं गरजेचं आहे. आम्ही शहरामध्ये अनेक अतिक्रमण काढले, तुम्ही पाहिले. जवळपास 6000 अतिक्रमण आम्ही काढले. काहीतरी कुणाची तरी घरं पाडल्या गेलेली. परंतु आपल्या गल्लीमधले जरी आपण अतिक्रमण जर काढले नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये रस्ता बनणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वतःहून पुढे या आणि मला सांगा की तुम्हाला इथं रस्ता पाहिजे, इथं ड्रेनेज लाईट पाहिजे, मी ते सर्व देईल. परंतु अतिक्रमण काढून घेणं ही तुमची जबाबदारी राहणार आहे, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्हाला बोलवलंय, 2-3 कार्यक्रम आणखीन पुढे आहेत, फोन येत आहेत. म्हणून आज सगळ्यांचं भाषण, खरं तर मला अशोक साहेबांचं भाषण ऐकायचं होतं, परंतु थांबवलं त्यांचं. मी अशोक साहेबांना बोललं तर नंतर बोलत नाराज होऊन जाईल. तो मेरे को भी बोलने का है, इसलिए तुम्हारा सबका भाषण मैंने रोक दिया. मैं बोल के चले जाता, बाद में तुम लगे तो बोलो. ऑर्केस्ट्रा खत्म होने के बाद ऑर्केस्ट्रा सुनने के लिए बहुत सारे लोग आए हुए, नहीं तो उनके भी वो बोलेंगे सर हम तो ऑर्केस्ट्रा इतना बड़ा लगा. रखमा जी बोलेंगे यार मेरे ऑर्केस्ट्रा का फायदा नहीं हुआ. वो ऑर्केस्ट्रा सुनाने वाला भी मेरा नाम करिए, वो भी शिरसाटीचे. अच्छा करतात बाबा, तो पण चांगला ऑर्केस्ट्रा इथं आहे, त्याचाही आनंद घ्या. पुढच्या वेळेला जेव्हा येऊ त्या टायमाला हा उद्यापासून जेव्हा काम सुरू होईल, पुढच्या वेळेला येऊ त्या टायमाला एक चांगला रस्ता या ठिकाणी तुम्हाला दिसेल, मोठा रस्ता, ज्यावर जाताना तुम्हाला छावणी वासियाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. हो मी छावणीत राहतोय, मग आमच्याकडचे रस्ते येऊन पहा असं कोणाला सांगता आलं पाहिजे. यासाठी ही सगळी तरतूद केलेली आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. आणि हे जो रस्ता उद्यापासून सुरू होईल यावर प्रत्येकाने लक्ष द्या. यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, रस्त्याकडे आपण आपलं लक्ष देऊ. म्हणून हे जे काही होईल त्रास भविष्यामध्ये त्याच्याकडे तुम्ही सर्वांनी बारकाईने पहा आणि बारकाईने ते काम करा. चांगला रस्ता हा एकदाच होणार आहे, वारंवार हा रस्ता होणार नाही. म्हणून ही तुमची सर्वांची जबाबदारी असावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिले मला बोला, आज
खरं म्हणजे आमच्या छावणीसाठी एक सोन्याचा दिवस म्हणलं तर हरकत नाही, कारण 20 ते 25 वर्षापासून जे रस्त्याचं काम रखडलं होतं, कारण हा जो मुख्य रस्ता आहे, इथून जो रस्ता जातो तो पंचक्की, बीबीचा मकबरा, बौद्ध लेणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या म्हणजे आणि मिलिंद कॉलेज हे जे आहेत, पर्यटन स्थळ, शिक्षण क्षेत्र आणि हजारो लोक रोज या रस्त्यातून जातात. इतकी दैनंदिन व्यवस्था झाली होती. साहेबांनी खरं म्हणजे दिलेला शब्द पाळला. इलेक्शनचे साहेब बोलले होते की पहिले जे काम करू आपण ह्या रस्त्याचं काम करू, आणि हा रस्ता छोटा मोठाने ह्या रस्त्याच्या कामासाठी साहेबांनी 2 करोड रुपये दिले. आणि सुरुवातीला मागणी मी आणि आमचे अजय काळे आम्ही दोघं साहेबांचा ह्या विषयावर पत्र व्यवहार करत होतो, पण साहेबांनी मी शब्द दिला तो कर. आता त्यांच्या मागे काही कामाचे असतील, काही अजून काही म्हणजे त्यांच्या काही हे असेल, काही निधीचं तर काही साहेब म्हणतच नाही की काही बाकी कमी आहे, खाली मागवा माहिती देऊन भरपूर वाढला विषयी साहेबांना सांगितलं. नाही, साहेबांनी आता मी आमच्या जे चौक, नेहरू चौक ते पतित पावन संघटनाचं जे रोड आहे मंदिर, त्या रोडाबद्दल सांगितलं. टांगेस्टॉन ते आपला जो DS मोरे आपला शासकीय सरकारी दवाखाना आहे तो एक रोड सांगितला. नेहरू चाच्या पुतळ्यापासून तर तो गोरवाडच्या बाजारपर्यंत जो मधला रस्ता आहे त्याची दूरम जाणे रस्ता म्हणजे उखळलेला रस्ता आहे, आणि ह्या रस्त्याची बी साहेबांना आम्ही पाठलाग केलेला आहे. बरेच काही गोष्टी मागण्या केलेल्या आहेत, आणि याचं श्रेय म्हणजे माझ्या एकट्याला नाही आहे. माझ्या बरोबर या संघर्षामध्ये आमचे अजयभाऊ काळे माझ्या बरोबर होते. त्यांनी खूप या गोष्टीचा पाठपुरावा केला, आणि फक्त कोनशिलाचं उद्घाटन नाही केलं, हे प्रत्यक्षात उद्या काम चालू होणार आहे. हा बंगला नंबर 9 जो आहे आमच्या छावणी पश्चिम मतदारसंघामध्ये आहे, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं. जेव्हा PS कॉलेजचं जे होतं त्यावेळेस ते बांधकाम चालू करत होतो, त्यावेळेस साहेब तिथं यायचे, तर ते PS कॉलेज कडून जे देखरेख करायचे त्यांचा मुक्कामी 9 नंबर बंगल्यामध्ये आहे. ती एक आता ऐतिहासिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 तारखेला तिथं पर्यटक येतात, बघतात. 6 डिसेंबरला येतात, हे सर्व या ठिकाणी येतात, आणि ते त्या वास्तूची व्यवस्था बघितल्याचं थोडस हळहळ व्यक्त करतात. कारण आता साहेबांच्या आम्ही या कानावर घातलेलं आहे. साहेब नक्कीच ह्या PS कॉलेजला साहेबांनी तुमच्या माहितीसाठी 500 कोटीचा निधी दिलेला आहे, 500 कोटी. तर त्या माध्यमातून साहेब ह्या जे प्रोजेक्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्या बंगल्या 9 नंबर बंगल्यामध्ये वास्तव्य होते त्याची जी दूरध्वनी व्यवस्था आहे तिथं सुशोभीकरण मेंटेनन्स साठी साहेब नक्कीच काही ना काही तिथं पुढाकार घेतील, आणि आमची मागणी पूर्ण करतील. छावणीच्या प्रश्नासंदर्भामध्ये वारंवार आपणच पालकमंत्र्यांची मागणी करतात किंवा त्यांच्याशी संघर्ष करतात, म्हणजे आणि पालकमंत्री साहेब सुद्धा आपलंच ऐकतात, या मागचे इंगित काय? साहेब माझ्या एकट्याचं नाही ऐकत, सुरुवात इकडनं होते. माझे जे काही प्रश्न असते ना मी अजय भैयाच्या कानावर घालतो, पण अजय भैया त्यांचे पारिवारिक सहमत आहे. साहेब त्यांचे मिळवणे लागतात. अजय भैयाची बहीण साहेबांना दिलेली आहे, आणि आमचं जे आहे ना म्हणजे लहानपणापासून साहेबांचे जे सासूरवाडीचे जे आहेत अजय भैया, राजेश भैया, छायाताई हे जे आहेत त्या सर्व आमच्या जुन्या घरासमोर राहत होते. काय प्रश्न विचारा. आज उद्घाटन होतं रस्त्याचं भूमिपूजन होतं, काय सांगणार? आता हा रस्ता ऐतिहासिक रस्ता आहे. आपल्या इथं मकबरा आहे, पंचक्की आहे, विद्यापीठ आहे, PS कॉलेज, लॉ कॉलेज, म्हणजे आपल्या बाबासाहेबांची वया संस्था जी आहे PS सोसायटी, हाच मागे तिकडे जायला आहे. आणि ह्या रस्त्याचं आतापर्यंत कोणीच पुढाकार घेतला नव्हता. या रस्त्यासाठी जाधव आणि आम्ही दोघांनी मिळून तर ठरवलं. साहेबांना सांगितलं साहेब मला हा रस्ता करून द्या आम्हाला, कारण हा रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही. संध्याकाळी ट्रॉफिक जाम व्हायची, ॲम्ब्युलन्स जायला जागा नसते, पेशंट असतात, खड्डे पडलेले जायला, ऍक्सिडेंट होतात फार पोस्ट इथं या रस्त्यावर. मग साहेबांनी म्हणे मी इलेक्शन झाल्यानंतर करून देतो. आता हे 2 कोटीचं हे काम झालं. आता याच्या पुढे अजून 80 लाखाची अजून काम मंजूर केलेली साहेबांनी, 2 रस्त्याची 40 लाखाची 2 रस्ते अजून मंजूर केलेले साहेबांनी, ते पण लवकर चालू होऊन जाते. आणि इथं साहेबांनी बौद्ध विहार बांधून दिलेलं आहे. ज्या बौद्ध म्हणजे बाबासाहेबांचे पावन स्पर्श लागलेले त्या कटिगुडमध्ये बौद्ध विहार बांधून दिला साहेबांनी.
साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण झालेलं आहे तिथे. आपण छावणीच्या नागरिकांना काय सांगू याविषयी? आता ह्या विषयात मी एकच सांगेल की बाबा जो काही साहेबांवरती विश्वास टाकून त्यांनी साहेबांनी निवडून दिलं, साहेब त्या साहेबांच्या पूर्ण करतील ही आपली अतिक्रमण अतिक्रमण असेल जितक्या आपलं डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते स्वतःहून काढलेलं चांगलं असेल. साहेबांचं तेच म्हणणं आहे. बोला ना. अजय काळे उपचार प्रमुख शिवसेनेचे.